आमची लाडकी खुशी हातोय. हार्दिक स्वागत आहे खुशी तुझं. खूप खूप थँक्यू मॅम मला इथे बोलवल्याबद्दल. आधी तर मला म्हणजे जेव्हा कॉल आला तेव्हा एकदम गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमची लाडकी विदर्भाची कन्या म्हणजेच खुशी. तर आजचा ब्लॉग असा काहीतरी स्पेशल आहे, म्हणजे तुमच्यासाठी छोटंसं सरप्राईज आहे. माझ्यासाठी तर खूप मोठा आहे, पण कदाचित तुम्हाला पण ते सरप्राईज खूप आवडेल. आणि हा आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच मी काय काय करते, कुठे कुठे जाते, बिहाइंड द सीन्स दाखवते आणि तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये कळेलच मी कुठल्या सरप्राईजबद्दल बोलते आहे. तर स्टे ट्यून आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. चलो 1 hour later. तर काही आपण इथे RRC सिटी न्यूजला आलेला आहोत आणि इथे माझा इंटरव्ह्यू आहे. तर मी तुम्हाला बाकीच्या क्रिएटर्सला पण भेटवते. तर चला माझ्यासोबत. हॅलो नमस्कार बघतो. सध्या आज आपला काय RRC मध्ये इंटरव्ह्यू आहे. ही आपली एडिटिंग रूम आणि इथे आपला इंटरव्ह्यू चालू आहे. सध्या सेटअप करतायत. थोड्याच वेळात आपल्याला इंटरव्ह्यू होईल. झालेलं आहे. थोडी नर्वस झाले होते, पण मॅम खूप छान दिसलं आणि एकदम कम्फर्टेबल करून दिलं आहे मला सगळं वातावरण. आणि आता माझं झालं आहे, आता यांचं आहे. थोडे रेडी होत आहे. बरोबर छान. नंतर नेक्स्ट गणेश पण आहे, गणेश स्थापना आहे. मला वाटतं ऋषिकचा मी 10 एपिसोड लावणार आहे. गणेश ज्या दिवशी स्थापन होईल 19ला, तर एक मोदकची रेसिपी असेल युनिक. तर चला बघूया आपण ड्रॉइंग. तर हे बघा, बघा किती सुंदर काढलेलं आहे त्यांनी. तुम्हाला ओळखायला येईलच कोण आहे म्हणून. सांगायची मला शक्यता वाटत नाही आहे इथे. तर हे गांडी बनवलेलं आहे. त्यांना पण भेट असे हाय हिंद. आणि ही बाकीची क्रिएटिव्ह टीम आहे. आणि ह्या अनुपमा मॅम आहे हो. सौच्या. त्यांनी त्यांची स्टोरी पण ठेवली होती. अच्छा, हो का? भारती आणि भारतीच्या हजबंडने त्यांनी पण स्टोरी ठेवली होती. पण हे 2 वर्ष आधीची आहे. पण मुंबईमध्ये माझ्या त्यांच्या फॅमिलीकडे कामाला जावं लागलं, तर मी ती लाडकी खुशी हातोय. हार्दिक स्वागत आहे खुशी तुझं. थँक्यू मॅम मला इथे बोलवल्याबद्दल. आणि तर मला म्हणजे जेव्हा कॉल आला तेव्हा एकदम नर्वस झाले होते. मी शॉक झाले होते की मला कॉल आलाय म्हणून. असं वाटलं होतं मला मी करू शकते, पण असं वाटलं नव्हतं की इतकं लवकर होईल म्हणून. त्यामुळे थोडं खरं तर आपण पूर्ण जर्नी तिची जाणून घेणार आहोत आणि ती तुम्हाला जितकी सुंदर आणि गोड दिसते आहे तशीच तिची अदा सुद्धा आहे. आणि बरं का, शिक्षणासोबत काय लिहायचं म्हणून सगळे डिप्रेस आहेत थोडेसे. सगळ्यांना मराठीचं थोडंसं प्रॉब्लेम आहे. मराठी इंग्लिश मध्ये लिहितो आम्ही अशी. सगळे डिप्रेस झाले इथं. आता काय लिहायचं, प्रेशराईज झाले. A few moments later. एकच टिक लाईन पकडावं लागेल. त्यांनी भाषणात सांगितलं होतं की आता घरबंदूक बिर्याणी येणार. हे सगळे विचारत बसले दुसरं मी गेली डायरेक्ट आत्ता अपकमिंग मूवी येणार आहे अण्णा तुमचा घरबंदूक बिर्याणी. याविषयी काय सांगा दर्शकांना, काय काय असणार आहे बिर्याणी सोबत मजेदार. त्यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. मॅच लावला न्यूजमध्ये. पिच लाईन जी असते ती पकडावं लागते. आता थँक्यू. कसा बस कसं आहे आमचं जरा मराठीमध्ये हात टाईट आहे ना म्हणून होते. मला आता प्रिपरेशन पण मराठीत करावं लागते ना. महाराष्ट्र लेवलवर आहे त्याच्यामुळे
हे आम्ही आत्ता फीडबॅक दिलेला आहे RRC चॅनलला. वाचू नका कोणी फक्त वाचू नका कोणी. मेकअप झाले आता. बाल गणेश पॅकअप झाले आता मी निघालो घरी. घरी कुठं आहे? हे इकडून आहे. पणशी.